थांबा, हात खाली करा, हात खाली करा, अरे हात खाली करा, अरे मी देतोय फोटो. मला घसघशीत कचायला ऐकू आला मला आता मी काही गोळ्या खाल्ल्या लागते. मम्मी ये ना मध्ये. आज काय सांगता तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, काय जिम्मेदारी तुमच्यावर आहे आज? या प्रभागामध्ये आमचा एक नंबरचे हसूर प्रभाग आहे. या प्रभागामध्ये आपलं कार्यालय, माझं कार्यालय जे एक सेंटरमध्ये आलेलं आहे आणि सेंटरमध्ये म्हणण्यापेक्षा बाजूलाच सैदा कॉलनी, अंबर हिल, जय महाराष्ट्र कॉलनी, राजनगर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये भविष्यात म्हणजे 15 ते 20 वर्षापासून लोक प्रत्येक सुविधापासून वंचित होते आणि आज त्यांना एक त्या परिसराला एक चांगला दिलासा मिळालेला आहे. चांगलं एक म्हणजे त्यांच्या आशा निर्माण झालेल्या आहे की आता कोणीतरी आहे आणि ज्यांनी करून त्यांनी MIMच्या 4ही नगरसेवकांना ज्या पद्धतीनं त्यांनी निवडून दिलं आहे त्या पद्धतीनं त्यांचं काम होईल. आम्ही सगळे 4ही नगरसेवक त्यांच्या सर्वतर अहोरात्र त्यांच्या सगळ्या सेवेसाठी हजर राहू. तुमची जिम्मेदारी अजून वाढलेली भाऊ आहे, यानंतर तुम्ही काय काम हाती घेणार आहे मोठाले? या जिम्मेदारी ऑलरेडी वाढलेलीच आहे. याच्यामध्ये ह्या भागामध्ये सर्वप्रथम पाण्याचा अभाव आहे, पाणी कुठेही नाही आणि त्याच्यानंतर पाण्याच्या नंतर इथं कचरा आहे, ड्रेनेज आहे, रोड आहे. या समस्या तर कायमच्या आहेत आणि या समस्या आता 1 वर्षाच्या आत जवळपास सगळं पूर्ण होतील आणि पाणी पण त्यांना 3 महिन्याच्या आत आपण पाणी देऊ. आज कार्यालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? आज कार्यालयाचं उद्घाटन माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याच्या उद्घाटनाला माननीय खासदार, माजी खासदार जलील साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचे वेळ लाभला आणि त्यांच्या हाताने उद्घाटन केलं. आम्ही सगळं त्यांचे आभारी आहोत.